हॅलो फ्रेंड्स, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण लर्न इंग्लिश थ्रू या सिरीज मधला आपला आजचा पार्ट आहे 17. मित्रांनो, आज एक आपण नवीन स्टोरी घेऊन आलो. या स्टोरीचं नाव आहे मोस्ट ब्युटिफुल चाइल्ड इन द वर्ल्ड. मित्रांनो, अकबर आणि बिरबल यांच्या संवादामधील ही महत्त्वाची अशी स्टोरी आहे. चला तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता स्टोरीचं नाव आहे मोस्ट ब्युटिफुल चाइल्ड इन द वर्ल्ड. जगातलं सर्वात सुंदर बाल कोणतं आहे, याबद्दलची स्टोरी आहे. ओके, अकबर आणि बिरबल यांच्यावरती या गोष्टीवरती त्यांचा वाद होतो आणि त्यावरती रचलेली ही गोष्ट आहे. बघा आता, किंग अकबर्स सन वॉज कॉम्प्लिमेंटेड फॉर हिज ब्युटी बाय एव्हरीवन इन द कोर्ट. आता बघा, किंग अकबर. आता मित्रांनो, येथे अपोस्ट्रॉफी एस लागले. या अपोस्ट्रॉफीचा अर्थ होतो एखाद्या व्यक्तीचं पोझिशन दाखवायचं, म्हणजे ती वस्तू किंवा व्यक्ती त्याच्या जवळ आहे. आता इथे बघा, किंग अकबर्स सन म्हणजेच राजा अकबराचा मुलगा. बघा, अपोस्ट्रॉफी एसचा अर्थ काय झाला? साचीचे. राजा अकबराचा मुलगा वॉज कॉम्प्लिमेंटेड फॉर हिज ब्युटी. आता मित्रांनो, वॉज नंतर कॉम्प्लिमेंट याचं फी3 वापरलंय, म्हणजेच सिंपल पास्ट टेन्सची पॅसिव्ह व्हॉइसची रचना आहे. म्हणजेच बघा, वॉज नंतर फी3 वापरले म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस येथे वापरण्यात आलेला आहे आणि बाय जो आहे तो पॅसिव्ह व्हॉइस दाखवणारा शब्द आहे. क्लिअर आहे? आता जर तुम्हाला एररमध्ये असं आलं तर तुम्हाला कळत बाबा वॉज नंतर फी3 केव्हा आलं? पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये. बघा, किंग अकबर सन वॉज कॉम्प्लिमेंटेड फॉर हिज ब्युटी. आता कॉम्प्लिमेंटेडचा अर्थ होतो प्रशंसा करणे. फॉर म्हणजेच काय तर साठी, हे प्रिपोजिशन आहे. हिज ब्युटी त्याच्या सौंदर्याबद्दल. बाय म्हणजेच कडून. एव्हरीवन म्हणजेच सर्वांकडून, प्रत्येक जणांकडून. इन द कोर्ट, इन म्हणजेच मध्ये, कोर्ट म्हणजेच दरबार. आता येथे कोर्ट हा स्पेसिफिक आहे म्हणून द हे आर्टिकल वापरलं. पूर्ण वाक्याचा अर्थ बघूया. किंग अकबर सन वॉज कॉम्प्लिमेंटेड फॉर हिज ब्युटी बाय एव्हरीवन इन द कोर्ट. ओके, बघा, किंग अकबर म्हणजे अकबर बादशाहचा जो मुलगा आहे त्याच्या दरबारामध्ये प्रत्येक व्यक्ती त्याची प्रशंसा करायचा, कॉम्प्लिमेंट करायचा. ओके, पुढे बघा, अकबर ऑल्सो ॲग्रीड टू द फॅक्ट. बघा, अकबर ऑल्सो ॲग्रीड. मित्रांनो, अकबर हा सब्जेक्ट झाला, ॲग्रीचं विटू झाला ॲग्रीड. म्हणजेच काय तर अकबर बादशाह सुद्धा सहमत झाला. कशासाठी? टू द फॅक्ट. ही जी फॅक्ट आहे, सत्य परिस्थिती आहे, त्याला वाटलं बाबा इतर लोक सुद्धा म्हणतायत की माझा मुलगा हा सर्वात सुंदर आहे, तर मी सुद्धा का म्हणू नये, माझा मुलगा सुंदर आहे. पुढे बघा, अकबर ऑल्सो ॲग्रीड दॅट द फॅक्ट. अकबर बादशाह या फॅक्टला काय झाला? सहमत झाला, त्याने ते मान्य केलं. दॅट काय मान्य केलं? बघा, की हिज सन वॉज द मोस्ट ब्युटिफुल चाइल्ड इन द वर्ल्ड. बघा, हिज सन त्याचा मुलगा, द मोस्ट ब्युटिफुल चाइल्ड. बघा मित्रांनो, येथे एक स्ट्रक्चर होते. बघा, आता मोस्ट ब्युटिफुल हा सुपरलेटिव्ह डिग्री आहे. आता ब्युटिफुलचा ऍडजेक्टिव्ह मधला पॉझिटिव्ह डिग्री मध्ये होतं ब्युटिफुल, कंपॅरेटिव्ह मध्ये होतं मोर ब्युटिफुल, सुपरलेटिव्ह मध्ये होतं मोस्ट ब्युटिफुल. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला सुपरलेटिव्ह फॉर्म वापरायचा त्याच्या समोर तुम्हाला द हे आर्टिकल वापरावं लागतं, म्हणून इथे द आलेलं आहे. बघा आता, फॅक्ट दॅट हिज सन वॉज द मोस्ट ब्युटिफुल चाइल्ड इन द वर्ल्ड. बघा, त्याचा जो मुलगा आहे ह्या जगामधला सर्वात सुंदर असा मुलगा आहे, असं अकबर बादशाहने ॲग्री केलं, सहमत केलं. परंतु बिरबल डिड नॉट ॲग्री टू इट कम्प्लिटली. टू इट कम्प्लिटली. बघा, इट कम्प्लिटली म्हणजेच पूर्णपणे. आता सर्व लोकांनी मान्य केलं बाबा अकबर बादशाहचा मुलगा हा सर्वात सुंदर असा आहे, परंतु बिरबल डिड नॉट ॲग्री. मित्रांनो, सिंपल पास्टचं निगेटिव्ह वाक्य आहे. सिंपल पास्टचं निगेटिव्ह वाक्य बनवत असताना तुम्हाला डीड वापरावं लागतं आणि डीड वापरल्यामुळं नेहमी तुम्हाला क्रियापदाचा पहिलं रूप वापरावं लागतं, म्हणून येथे ॲग्री हे पहिलं रूप वापरलेलं आहे. बघा आता, बिरबल डिड नॉट ॲग्री टू इट कम्प्लिटली. परंतु त्या गोष्टीला, म्हणजेच हा मुलगा सर्वात सुंदर आहे या गोष्टीला बिरबलाने नकार दिला, त्याने मान्य केलं नाही, पूर्णपणे मान्य केलेलं नाही. पुढे बघा, अकॉर्डिंग टू बिरबल म्हणजेच बिरबलच्या नुसार अकबर्स सन वॉज डेफिनेटली ब्युटिफुल बट नॉट द मोस्ट ब्युटिफुल चाइल्ड इन द वर्ल्ड. आता बघा, बिरबल काय म्हणतो? अकबर्स सन वॉज डेफिनेटली ब्युटिफुल. डेफिनेटली, निश्चितपणे अकबर बादशाहचा जो मुलगा होता तो निश्चितपणेच सुंदर होता. परंतु नॉट द मोस्ट ब्युटिफुल चाइल्ड इन द वर्ल्ड. परंतु जगामधला सर्वात सुंदर मुलगा होता का? नाही. तो म्हणलं की बाबा तुमचा मुलगा सुंदर आहे, परंतु जगामध्ये सर्वात सुंदर मुलगा हा फक्त तुमचाच नाहीये. ओके, पुढे बघा आता, फ्युरियस. Akbar challenged Birbal to bring a child who was more beautiful than his son and prove him wrong. आता बघा, फ्युरियस
हे सगळं ऐकल्यानंतर अकबर बादशाह फ्युरियस झाला, संतापला, रागवला. पुढे बघा, अकबर चॅलेंज बिरबल. अकबर बादशहाने बिरबलाला चॅलेंज केलं. इथे चॅलेंजचं विटू झालंय, ईडी लागलाय चॅलेंज, म्हणजे अकबराने बिरबलाला आव्हान दिलं. ओके, टू ब्रिंग अ चाइल्ड. ब्रिंग म्हणजेच आणणे. मित्रांनो, टू नंतर जेव्हा फर वापरतात तेव्हा नेहमी तो फी1 मध्ये असतं, म्हणून टू ब्रिंग आलेलं आहे. टू ब्रिंग अ चाइल्ड, अशा मुलाला माझ्याकडे आणा, असं अकबराने बिरबलला चॅलेंज केलं, आव्हान दिलं. हू म्हणजेच जो की. मित्रांनो, हू हे रिलेटिव्ह प्रोनाउन वापरले. हूचा अर्थ काय झाला, ज्यावेळेला तुम्हाला दोन वाक्य किंवा दोन घटना जोडायच्या असतील तेव्हा रिलेटिव्ह प्रोनाउन, संबंधी सर्वनाम म्हणून हूचा वापर करतात. आणि येथे हूचा वापर कोण नसून हूचा वापर जो की आहे. बघा, टू ब्रिंग अ चाइल्ड हू वॉज मोर ब्युटिफुल दॅन हिज सन. बघा, हू वॉज, हू नंतर वॉज वापरले. हे वॉज कुणासाठी वापरले, या चाइल्ड साठी वापरले. बघा, जो मुलगा की सर्वात सुंदर आहे कुणापेक्षा, हिज सन. आता कंपेरेटिव्ह डिग्री वापरली मित्रांनो, मोर ब्युटिफुल वापरले. मग कंपेरेटिव्ह डिग्रीमध्ये तुम्हाला त्या कंपेरेटिव्हच्या ॲडजेक्टिव्ह नंतर तुलना करण्यासाठी दॅन हे वापरावं लागतं. दॅनचा अर्थ होतो पेक्षा. पूर्ण वाचूया. बघा, अकबर चॅलेंज बिरबल. अकबरने बिरबलला चॅलेंज केलं आणि काय म्हणाला, टू ब्रिंग अ चाइल्ड, असा मुलगा आणा, हू वॉज मोर ब्युटिफुल, जो की सर्वात सुंदर आहे कुणापेक्षा, त्याच्या मुलापेक्षा. अँड प्रूव्ह हिम रॉंग. प्रूव्ह म्हणजेच सिद्ध करणे, हिम त्याला, रॉंग म्हणजेच काय, चुकीचं. मग अकबर बादशाह म्हणतो की बाबा, तुझं जर म्हणणं असं आहे की सर्वात माझ्या मुलापेक्षा इतर मुलगा सुंदर असेल तर त्या मुलाला माझ्या समोर हजर कर आणि मला तू चुकीचं हे सिद्ध कर. पुढे बघा, आफ्टर अ फ्यू डेज, काही दिवसानंतर, बिरबल टेक्स अकबर टू अ प्लेस इन द डिस्गाइज ऑफ अ कॉमन मॅन टू मीट अ पुअर वुमन. बघा, आता बघा, बिरबल टेक्स अकबर. आता मित्रांनो, बिरबल झाला सब्जेक्ट, टेक हा फी1 आहे, टेकला यस हा सफिक्स लागलेला आहे आणि अकबर झाला ऑब्जेक्टचा पार्ट. आता मित्रांनो, भूतकाळामधील ऐतिहासिक काही प्रसंग वगैरे सांगायचे असेल किंवा नाटकामधला संवाद असेल तर सिंपल प्रेझेंट वापरतात. म्हणून यस प्लस फी1 प्लस ऑब्जेक्ट, सिंपल प्रेझेंटची ही रचना झालेली आहे. बघा, आता एवढं झाल्यानंतर आफ्टर अ फ्यू डेज, काही दिवसानंतर, बिरबल अकबराला घेऊन जातो टू अ प्लेस, अशा ठिकाणी, इन द डिस्गाइज ऑफ अ कॉमन मॅन. आता डिस्गाइजचा अर्थ होतो वेशभूषा बदलणे किंवा सोंग घेणं. ओके, ऑफ अ कॉमन मॅन. अचा आर्टिकल एक व्यक्ती किंवा एक वस्तू दाखवण्यासाठी. एका सामान्य माणसाचं वेशभूषा घेऊन, त्याचं रूप घेऊन अकबर आणि बिरबल एका गावामध्ये जातात. ओके, टू मीट अ पुअर वुमन, ते एका गरीब स्त्रीला भेटतात. पुढे बघा, though the child is extremely poor and playing in mud, Birbal calls him the most beautiful child in the world. मग त्या मुलाला भेटल्यानंतर बघा, द चाइल्ड इज एक्स्ट्रीमली पुअर, तो जो मुलगा असतो जो की प्लेइंग इन द मड, चिखलामध्ये खेळत असतो, तो कसा असतो, अत्यंत गरीब असतो. आणि बिरबल त्याला म्हणतो की हे जे मुलगा आहे तो चिखलामध्ये खेळत आहे तो सर्वात सुंदर आहे, असं बिरबल अकबराला सांगतो. ओके, पुढे बघा, आता अकबर रिफ्यूज दिस अँड द चाइल्ड स्टार्ट टू क्राय. आता रिफ्यूटचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीचं खंडन करणं, म्हणजेच ती गोष्ट अमान्य करणं, त्याला डिसअप्रूव्ह करणं. मग अकबर काय करतं, या बोलण्याला काय करतो, रिफ्यूट करतो, खंडन करतो, विरोध करतो. म्हणतो की बाबा, हा तर मुलगा अत्यंत गरीब घरचा आहे, एकतर चिखलात खेळायला, त्याच्याजवळ व्यवस्थित कपडे नाहीत, आणि तू म्हणतो की हा मुलगा सर्वात सुंदर आहे. तर बघा, एवढं ऐकून द चाइल्ड स्टार्ट्स टू क्राय. मग एवढं ऐकून तो मुलगा रडायला सुरुवात करतो. बघा, स्टार्ट सिंपल प्रेझेंट, चाइल्ड सब्जेक्ट, स्टार्टला यस लागलाय आणि इतर ऑब्जेक्टचा पार्ट. तर एवढं ऐकून हा मुलगा रडायला सुरुवात करतो. लिस्निंग टू धिस, हे सर्व ऐकून चाइल्ड्स मदर कम्स आउट अँड स्टार्ट्स फायटिंग विथ अकबर. आता बघा, एवढं सगळं ऐकल्यानंतर त्याच्या जवळच असणारी चाइल्ड्स मदर ॲपॉस्ट्रॉफी यस, त्या मुलाची आई, कम्स आउट, बाहेर येते, घरातून ती बाहेर येते. अँड स्टार्ट्स फायटिंग, आणि भांडण करायला सुरुवात करते. कुणासोबत, विथ अकबर. विथ म्हणजेच सोबत, प्रिपोजिशन. ती घरातून बाहेर येते आणि त्या अकबर बादशाह सोबत भांडायला सुरुवात करते. आता तिला माहित नव्हतं की हे वेषांतर केलेले जे दोघं जण आहेत ते आपले सम्राट आहेत, असं तिला माहित नसतं. पण ती सामान्य माणसासारखं त्यांच्यावर ओरडते, त्यांच्याशी भांडण करते. आणि बघा, कॉल्स हर सन द मोस्ट ब्युटिफुल चाइल्ड इन द वर्ल्ड, आणि सांगते अकबर बादशाहला की हा जो मुलगा आहे माझा सर्वात सुंदर असा मुलगा आहे, तुम्ही माझ्याबद्दल काहीही वाईट किंवा अपशब्द बोलू नका. नंतर बघा, देन अकबर रिअलाइजेस दॅट फॉर अ पॅरेंट देअर ओन चाइल्ड इज ऑलवेज द मोस्ट ब्युटिफुल चाइल्ड इन द होल वर्ल्ड. बघा, नंतर अकबर रिअलाइज दॅट.
आता रिअलाइज म्हणजेच जाणवणे किंवा एखादी गोष्ट समजणे. आता बघा, अकबर रिअलाइज दॅट फॉर, बघा अकबर बादशाला समजतं की फॉर अ पॅरेंट, फॉर म्हणजे साठी, एका पॅरेंटसाठी, देअर ओन चाइल्ड, देअर त्यांचा, ओन चाइल्ड स्वतःचा मुलगा, इज ऑलवेज द मोस्ट ब्युटिफुल चाइल्ड त्यांचा स्वतःचा मुलगा हा सर्वात सुंदर असा मुलगा जगातील असतो. म्हणून प्रत्येक बालकासाठी किंवा प्रत्येक मातापित्यांसाठी त्यांचा मुलगा हा जगातला सर्वात सुंदर मुलगा असतो, हे बिरबलने अकबर बादशहाला सिद्ध करून दाखवलं. आता मित्रांनो महत्वाचे आपण वर्ड बघूया. आता बघा, कम्प्लिमेंटेड होता तुम्हाला स्टोरीमध्ये, हा फी2 होता. फी1 येतो कम्प्लिमेंट, कम्प्लिमेंटेड, कम्प्लिमेंटेड, तिन्ही रूप दिलेत. कम्प्लिमेंटचा अर्थ होतो प्रशंसा करणे, एखाद्याचा आदर करणं, एखाद्याचं कौतुक करणं. आता शब्दाला कसं लक्षात ठेवा बाबा, त्या दरबारामधले जे कोर्टमधले जे माणसं होते ते अकबर बादशाहच्या मुलाचं कम्प्लिमेंट करायचं, त्याचं कौतुक करायचं. ओके, आता कम्प्लिमेंट बघा, COMPLIMENT च्या ऐवजी जर ई आला तर शब्दाचा अर्थ बदलायला. या कम्प्लिमेंटचा अर्थ होतो एखादी गोष्ट दुसऱ्या घटनेशी पूरक असणं. आता तुम्हाला होता ॲग्रीड हा शब्द, सहमत झाला. तर ॲग्रीचे तिन्ही रूप दिलेत, ॲग्री, ॲग्रीड, ॲग्रीड म्हणजे एखादी गोष्ट सहमत होणे किंवा मान्य करणे. आता मित्रांनो एक स्ट्रक्चर होतं बघा स्टोरीमध्ये, सिंपल पास्टचं, सब्जेक्ट प्लस फी2 प्लस ऑब्जेक्टवाला. तुम्हाला निगेटिव्ह वाक्य होतं, परंतु आपण निगेटिव्ह कसं झालं हे बघूया. आता बिरबल ॲग्रीड, बिरबल हा सब्जेक्ट झाला, फी2 झाला ॲग्रीड, सिंपल पास्ट टेन्सचं. आता बिरबल ॲग्रीड, बिरबल सहमत झाला. सिंपल पास्ट काय म्हणाला, अशी घटना घडून गेली, भूतकाळात घडून गेली. आता इथे बघा, बिरबल ॲग्रीड, बिरबल सहमत झाला. प्रश्न विचारायचा आहे तर काय करायचं, डीडचा वापरायचा. डीड बिरबल ॲग्री, मग डीड जेव्हा वापरतो तेव्हा क्रियापदाचं फी1 वापरतात, म्हणून डीड बिरबल ॲग्री, बिरबल सहमत झाला का. निगेटिव्ह करायचं, बिरबल डिड नॉट ॲग्री, बिरबल सहमत झाला नाही. आणि निगेटिव्ह इंटरगेटिव्ह, डिडंट बिरबल ॲग्री, बिरबल सहमत झाला नाही का. कळालं. सिंपल पास्टचं वाक्य असेल तर अशा पद्धतीने 4 फॉरवर्डमध्ये करायचं. टेन्सचा मी शिकवलेला आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल व्यवस्थितपणे. ओके, फ्युरियसचा अर्थ होतोय संतापलेला किंवा रागात असणे. चॅलेंजचा अर्थ होतो एखाद्या व्यक्तीला आव्हान देणं. ब्रिंगचा अर्थ होतो आणणे. प्रूव्हचा अर्थ होतो एखादी गोष्ट सिद्ध करणे, खरी आहे असं सांगणे. पुढे बघा, बिरबल टेक्स अकबर टू अ प्लेस. आता सिंपल प्रेझेंट वापरला मित्रांनो इथे. ओके, सिंपल प्रेझेंट केव्हा वापरतात, जेव्हा ऐतिहासिक घटनामधील तुम्हाला नाट्यमय प्रसंग सांगायचा असेल ते वापरतात, किंवा एखाद्याची रेग्युलर ऍक्टिव्हिटी, नियमित घडणारी घटना असेल, हॅबिच्युअल थिंग्स सवय असेल, त्रिकालबाधित सत्य असेल म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ असेल, तर हे सगळं सांगण्यासाठी सिंपल प्रेझेंट वापरतात. आता रूल काय म्हणतो, सिंपल प्रेझेंटमध्ये जर सिंग्युलर असतील तुमच्याकडे सब्जेक्ट, ही, शी, इट किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव, तर क्रियापदाला यस यस लागतं. आता बिरबल हा सिंग्युलर होता म्हणून क्रियापदाला यस यस लागता. फॉर्म्युला बघा, सब्जेक्ट प्लस वर्ब, परंतु त्याला लागणार यस किंवा यस. क्रियापदानुसार कुणाला यस लागेल, कुणाला यस, नंतर आला ऑब्जेक्ट. फॉर प्लुरल, प्लुरलसाठी रूट वर्ड घ्यायचा म्हणजे यस यस काही लागणार नाही. बघा इथे, दे टेक अकबर टू अ प्लेस, दे कोण आहे, प्लुरल म्हणून टेक आला, यस यस लागला का नाही, बाकी पार्ट ऑब्जेक्टचा. पुढे बघा, डिस्गाईजचा अर्थ होतोय वेश किंवा स्वरूप बदलून लपवणे किंवा सोंग घेणे, ठीक आहे नाही. एक्स्ट्रीमली प्युअरचा अर्थ होतोय अत्यंत गरीब. मडचा अर्थ होतोय चिखल. आता दुसरं स्ट्रक्चर बघा, प्रेझेंट कंटिन्युअस होतं. द चाइल्ड इज प्लेइंग इन मड. प्रेझेंट कंटिन्युअस काय म्हणतो, अशी घटना सद्यस्थितीमध्ये चालू आहे हे सांगण्यासाठी प्रेझेंट कंटिन्युअस वापरतात. द चाइल्ड इज प्लेइंग इन मड, तो मुलगा चिखलामध्ये खेळत आहे, त्याची क्रिया चालू आहे. स्ट्रक्चर बघा, सब्जेक्ट झाला द चाइल्ड, सिंग्युलर असल्यामुळे इथे आपण इज घेतलं. वर्ब प्ले आहे, प्लेला जोडला ING, इतर पार्ट ऑब्जेक्टचा. क्लिअर आहे. पुढे बघा, रेफ्यूटचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीचं खंडन करणं, त्याला डिसप्रूव्ह करणं म्हणजेच ती अयोग्य आहे असं सांगणं, मान्यता न देणं. रिअलाइजचा अर्थ होतो एखादी गोष्ट जाणवणे किंवा समजणे. द होल वर्ल्ड म्हणजे संपूर्ण जग. तर मित्रांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची आपली आजची स्टोरी. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची तसेच टेलिग्राम लिंक मिळून जाईल, त्याला तुम्ही जॉईन व्हा म्हणजेच वेळोवेळी अपडेट तुम्हाला मिळून जातील. चला तर मित्रांनो, येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.